सावजी चिकन साठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण बघूया आणि मग कृती करूया. ओलं वाटण लागतं, त्यासाठी कांदा, लसूण, आलं लागेल, थोडीशी कोथिंबीर ओल्या वाटण्यासाठी. सुका मसाला पण आपण करतो, जो सावजी मसाला किंवा गरम मसाला, काळा मसाला. त्यासाठी ज्वारीचं पीठ लागतं, म्हणजे मराठवाड्यात आपण रेसर बघितलं, तसंच सावजी कम्युनिटीमध्ये ज्वारीचं पीठ वापरतात दाटसरपणा येण्यासाठी. बर. अख्खे धने आहेत, दगडफूल, सुकी लाल मिरची, किसलेलं सुकं खोबरं, चक्रीफूल, काळी वेलची, मसाला वेलची आणि हिरवी वेलची, लवंगा. त्याचबरोबर इथे आहे बादल फूल, दालचिनी, तमालपत्र, खसखस, मीठ, मिरे आणि लाल तिखट. हे मसाला हे आलं आहे जे ओल्या वाटणारे. आता मसाल्यातली नावं पण फार इंटरेस्टिंग असतात. आता हे चक्रीफूल आहे कारण त्याचा आकार तसा आहे, आणि जावित्री याला टिपिकली म्हटलं जातं. जावित्रीचा आकार असा ढगांसारखा असतो, त्यामुळे त्याला बादल फूल म्हणतात. मी थोडा कन्फ्यूज झालो. तुम्ही बादल फूल म्हटल्यानंतर मी अजून फोकस नाही पाहिलं, तर ही जावित्रीच आहे ना, त्याला बादल फूल म्हणतात का? अरे वा, छान. मला आज नवीन शिकायला मिळालं. तर बादल फूल म्हणजे जावित्री, जे तुम्हाला माहिती असेलच, वेगळं नाव आहे. चला, फॅन्टास्टिक. लगेच वळूया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? आधी आपण गरम मसाला बनवून घेऊया. बर. पॅन लागणार का? सगळ्यात आधी धने, अख्खे धने भाजून घ्यायचे. हो, यामध्येच बाकी पण आपण मसाले घालतो. दगडफूल खूप नाही घालायचं, बस एखादं दगडफूल पुरेसं होतं. हे खूप घातलं तर त्याचा कडवटपणा उतरतो त्या मसाल्यामध्ये. दालचिनी, जावित्री पण अगदी कमी घालायची. जावित्री नाही, मगाचं नाव घ्या तुम्ही ते. बादल फूल. बादल फूल, दालचिनी, बादल फूल, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या, चक्रीफूल, मसाला वेलची आणि हिरवी वेलची, थोड्या लवंगा, काळी मिरी. काळी मिरी. हा, खमंग सुवास येईपर्यंत हे भाजून घ्यायचे मसाला. बर. इंग्रजांनी भारतावरती जे आक्रमण केलं किंवा जे इथे राज्य केलं, त्याच्यातली जी काही प्रमुख कारण होती, त्यातलं वन ऑफ द प्रमुख कारण म्हणजे मसाल्याचे पदार्थ. कारण तिकडे हे काहीच नाही ना, थोडा दालचिनीचा चहा करा, थोडा आल्याचा चहा करा, असा काही तिकडे शॉर्टच नाहीये. तर त्याच्यामुळे आपल्याकडचे मसाल्याचे पदार्थ आणि आपली खवईगिरी सगळ्या गोष्टी आवडल्यामुळे त्यांनी याही कारणासाठी आपल्यावरती खूप काळ राज्य केलं. आता काय सुकं कमी प्रमाणात करतो, त्यामुळे यामध्येच मी सुकं खोबरं पण घालते. बरं. अदरवाईज वेगवेगळं भाजतो का आपण? हो. अच्छा. ह्याचं वाटण सुकं करायचं. हो. आता हे तयार आहे. सुवास खूप छान येतो. ओव्हर कुक नाही करायचं मसाला, नाहीतर त्याचा कडवटपणा उतरतो. बरं. आणि हे आता मिक्सरमध्ये आपण फक्त फिरवून घेऊ. चला, सावजी चिकनचा पहिला टप्पा. लाल मिरच्यांचं हे जे लाल मिरची म्हणा किंवा सुकं खोबरं म्हणा, धणे आहेत, तमालपत्र आहे, याचं जे वाटण आहे ते भाजून घेतलेलं आहे, ते मिक्सरला जरा बारीक करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, अप्रतिम. हो 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 हो, खमंग असा हा मसाला तयार झालेला आहे. काढून घेऊया का? परफेक्ट. आता काय करायचं? हो, आता आपण याला जे ओलं वाटण लागतं ते बनवून घेऊया. बर. पॅन हात चालेल? हात चालेल. यामध्ये थोडं तेल. बर. बघा, आपल्या नंबरवरती प्रेक्षकांचे प्रश्न येतात, टिप्स विचारतात, ते आहेच आहे. पण अनेक लोकांचं ना हमखास, म्हणजे आपल्याला ते बोलताना स्वतःहून सांगतात की माझा ना मिठाला हात थोडासा मोठाच आहे. हे मिठाचा अंदाज चुकणं कसं काय? कधी कधी चुकून चुकतो. काही काहीला मला असं वाटतं की कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडतो आणि मग ते कमी जास्त होतं. अच्छा. मधुराजींनी नरोवा कुंजरो असं उत्तर दिलेलं आहे. कधी कधी चुकून चुकतो. किती सुंदर उत्तर आहे हे. मधुराजी, यात तुमचा अभ्यास अगदी डोकावतो. तेलामध्ये कांदा घातलाय, लसूण घातलंय, आलं आणि हे एकत्र परतून घेऊ. ओके. हे परतून घेईपर्यंत मला जो मेसेज आलेला आहे प्रेक्षकांपैकी रेश्माताईंचा पुण्याहून, त्यांची शंका अशी आहे की पुरण पटकन शिजण्यासाठी काय करावं? पुरण बनवायचं ना, म्हणजे खूप मेहनतीचं काम असं वाटतं आणि खूप पसारा होतो. तर ते 2 स्टेपमध्ये पुरण अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. म्हणजे डाळ वेगळी शिजवायची आणि मग ती वाटायची, हे सगळ्या स्टेप्स त्यामध्ये एलिमिनेट होतात. तर यासाठी काय करायचं, आपण डाळ जी घेतो ती डाळ धुवून एक
7 ते 8 तास भिजत घालायचे आणि मग जितकी डाळ आहे त्याच्या दीडपट पाणी घालायचं आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायची डाळ. शिजलेली डाळ व्यवस्थित मॅश करून घ्यायची, त्यातलं पाणी काढून मॅश करायची, म्हणजे पाणी जे आहे ते कटाच्या आमटीसाठी वापरलं जातं. आणि मग मॅश केलेल्या डाळीमध्ये गुळ घालायचा, म्हणजे ही अगदी जेमतेम 1 पॅन पुरण पण शिजून तयार होतं, म्हणजे कुकरमध्येच ते शिजून तयार होतं. अच्छा, बरं बरं बरं. पण ह्याच्यासाठी तुम्हाला रेशमाजी असं करायला लागेल की रात्री झोपताना डाळ भिजत घालायला लागेल. बरोबर, नाही की नाही? तेवढं तुम्हाला आता थोडंसं करायला लागेल. आज मी जरा लवकर झोपते असं म्हणून तुम्ही 5 मिनिटं उठा आणि पटकन डाळ भिजत घाला. अगदी बरोबर. तर दुसऱ्या दिवशी पुरण पटकन तयार होईल. तयार. धन्यवाद. आता ह्याला किती वेळ परतायचंय? सोनेरी रंग येईपर्यंत. बरं, मग सोनेरी रंग येईपर्यंत सोन्यासारख्या विदर्भाविषयी जरा गप्पा मारूया. नक्की. पुरणपोळीवरून मला आठवलं की विदर्भामध्ये पुरणपोळी करायची एक वेगळी पद्धत आहे. हो. माझी एक आठवण तुम्हाला सांगतो. विदर्भातले आपले सगळ्यांचे लाडके कलाकार भारत गणेशपुरे, त्यांच्या घरी मी ऐन दिवाळीत गेलो होतो आणि त्यांच्या आईने अशी तवाभर पुरणपोळी केली होती आणि मला आवडलं काय माहितीये का, त्याच्या काठापर्यंत पुरण पोचलं होतं. अनेक महिला पुरणपोळी करतात आणि काठाला ती पोळी साधीच असते, फक्त मध्यभागीच ती पुरणपोळी असते. असं त्यांच्याकडे नव्हतं. तर ही पण एक कला आहे ना? ही कला आहे आणि खूप प्रॅक्टिस, खूप मेहनत लागते त्याला. आणि त्यामध्ये ना कणकेचा अगदी कमी भाग असतो, त्याच्या जवळपास तिप्पट पुरण भरलेलं असतं. म्हणजे मराठवाड्यातली पुरणपोळी गुबगुबीत असते, भरपूर पुरण घातलेलं, पण विदर्भातली पातळ असते. आणि जशी रुमाली रोटी भाजतात तशीच ती खापरावर भाजली जाते. आणि तसंच स्किलचं एक काम आहे विदर्भातलं, ते म्हणजे लंबी रोटी बनवली जाते. लंबी रोटी? हो. तर लंबी रोटी पण कणिक मळून मळून त्यातलं ग्लुटन काढतात, रिलीज करतात आणि ती पण अशी हातावर अक्षरशः लंबी, म्हणजे हातावरच लांब करून मग खापरावर भाजतात. किती छान. वा. लंबी रोटी, पुरणाची पोळी असे वेगवेगळे पदार्थ विदर्भात केले जातात. सोनेरी झाले. आता काय करूया पुढे? आता गॅस बंद करूया आणि हे हलकसं थंड झालं की यामध्ये कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करा. चला, 2-2 वाटणं तयार झालेली आहेत आणि ह्याचा वापर करून तयार होणार आहे सावजी चिकन. त्याच्यामुळे ह्या वाटणाच्या कृतीकडे नीट लक्ष तुम्ही ठेवलं असेल अशी मी आशा करतो. आता काय करूया मधुराजी? आता सोपी प्रोसेस आहे. हे सगळं वाटण टाकायचं आणि चिकन शिजवायचं. अप्रतिम. पहिल्यांदा काय लागणार आहे? तेल. तेल. आता तेल मात्र भरपूर घालायचं असेल असा माझा अंदाज आहे. बघा. बस. चला, काय करूया पुढे? ओलं वाटण, कांदा, लसूण आणि कोथिंबीर. जसं मीठ घातलं त्यामुळे मग वाटण आता ते पसरणार नाही. एक 4-5 मिनिटं परतून घेऊया. आपला हा कार्यक्रम जर कोणी परदेशात पाहत असेल, जे आता भारताबाहेर असतील, ज्यांना नागपूरला यावंसं वाटत असेल, आपल्या विदर्भात जावंसं वाटत असेल, तर प्लीज या रेसिपी तुम्ही मन लावून पहा, त्या नोट करा. आम्ही ज्या टिप्स सांगतोय त्या नोट करा आणि ह्या पदार्थांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने स्वयंपाक केलात तर आय एम शुअर तुम्ही 7 समुद्रा पार का असेनात, तुम्हाला तुमच्या विदर्भात आल्यासारखं नक्की वाटेल. काय हो? अगदी बरोबर. असं कधी झालंय तुमचं, तुम्ही परदेशात गेलायत, बाहेर गेलायत आणि घरच्या जेवणाची खूप आठवण आली? 7 वर्ष मी अमेरिकेमध्ये होते, बरं. त्यामुळे हे सगळं खूप मिस केलं. तिथे मिळतं सगळं, पण जे आपल्या मातीचं त्यातली जी चव उतरलेली असते ना, ती चव तिथे मिसिंग असते. म्हणजे वांगी मिळतात, मेथी मिळते, पण चव मिसिंग असते. त्यामुळे ऑलमोस्ट सगळेच पदार्थ मी मिस करायचे. बरोबर. कुठे होतात तुम्ही अमेरिकेत? शिकागो. अरे वा, क्या बात है. आमचे वडील आम्हाला परभणीतच म्हणायचे, शिका नाही तर गो. पण तुम्ही मात्र शिकागोला होतात. आता हा मसाला छान परतत आला की यामध्ये हे काळा मसाला घालूया. काळा मसाला जो आपण खड्या मसाल्याचा वापर करून केलाय, हा थोडासा जास्त सावटी आहे त्यामुळे. आणि यामध्येच एक अगदी छोटा चमचाभर ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ. तुम्ही मग अशी म्हणालात हे घट्टपणा येण्यासाठी आहे ना? हो, घट्टपणा. थोडंसं लाल तिखट आणि मीठ. डेंजर. आला सावजीचा फील आला. असंच परतायचं ना हे? हो. आणि यामध्ये आता चिकन घालूयात.
चिकन आधी कोट करूयात मसाल्यांमध्ये आणि मग यामध्ये पाणी घालून शिजवायचं. बरं. चिकनचा पदार्थ म्हटल्यानंतर जनरली एक तासभर मॅरिनेशन करा, मग त्याचं वाटण तयार करा, अशा बऱ्याच प्रोसेसमधून जायला लागतं. पण सावजी चिकन ज्या पद्धतीने आता तुम्ही करताय, अस्सल सावजी चिकन, त्याची कृती फार सोपी आहे. 2 वाटणं, कढई, वाटणं टाका, चिकन टाका, पाणी घाला आणि शिजवा, है ना? हो. आता काय पाणी घालू? वा, बघा बस. किती वेळ लागतो याला शिजायला? एक साधारण 20 ते 25 मिनिटं शिजवून ठेवू. ठीक. आणि हे ज्वारीचं पीठ घातलं त्यामुळे हे घट्टपणा आला. एकजीवपणा त्याला आलेला आहे ग्रेव्ही. वा, 20-25 मिनिटं वाट पाहूया. झाकण ठेवायला लागेल? हो. वा, छान तर्रीदार सावजी चिकन तयार होईल 20 मिनिटात. आम्ही हे करून घेतो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता सावजी चिकन रस्सा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम सुका गरम मसाला बनवण्यासाठी एका पॅनमध्ये धणे, दगडफूल, दालचिनी, बादलफूल, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या, चक्रीफूल, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंगा, काळी मिरी हे सगळं खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यावं. त्यातच सुकं खोबरं देखील भाजून घ्यावं. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. आता ओलं वाटण तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात कांदा, लसूण, आलं घालून सोनेरी रंग येईपर्यंत एकत्र परतून घ्यावं. त्यानंतर ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात ओलं वाटण घालावं. त्यानंतर त्यात आपण तयार केलेला सुका काळा मसाला घालावा. घट्टपणा येण्यासाठी थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावं. हे सगळं नीट ढवळून घेऊन मग त्यात चिकनचे तुकडे घालावे. ते मसाल्याने व्यवस्थित कोट करून घ्यावे. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून चिकन 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यावं. बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गार्निश करावं. झणझणीत मसालेदार सावजी चिकन तयार आहे.